जे शिकवणार आहेत अलग लक्षात त्यांना एक खडतर परीक्षा पास व्हावं लागते. काय पास संगणकाची परीक्षा पास व्हावी लागते आणि तेच शिक्षक तुम्हाला शिकवणार. बाकीच्या कोणाला तुम्हाला शिकवायचा हक्क नाहीये. म्हणून लक्षात ठेवा MSCIT जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर ती फक्त अधिकृत केंद्रामध्येच करावा. आणि तुमच्याकडे जे राणे कम्प्युटर सेंटर आहे हे कुठलं आहे तुमचं, आणि बाकीचे केंद्र पण आहेत तुमच्याकडे, आकांक्षा आहे, बाकीचे पण केंद्र, पण अधिकृत केंद्रात जाऊन तुम्हाला जवळ कुठलं केंद्र पडेल याच्याबद्दलची तुम्ही काय घ्यायची माहिती घ्यायची. आणि आणखी तुम्हाला मी एक निमंत्रण देतोय की राणे कम्प्युटर्सच्या तर्फे तुम्हाला या मार्च नंतर तुमच्या परीक्षेपर्यंत एक आम्ही व्याख्यानमाला ठेवली आहे. काय ठेवली आहे? व्याख्यानमाला, विनामूल्य व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेला तुम्हाला कुठलंही मूल्य आकारला जायची शक्यता नाहीये, तुम्हाला कुठलाही कोर्स करण्याची सक्ती नाहीये, पण ही व्याख्यानमाला तुमच्यासाठी ठेवलेली आहे. या व्याख्यानमालामध्ये MSCITच्या कोर्समध्ये नवीन काही आलेलं आहे. MS Office 2007 सगळ्यांना माहिती असणार. MS Office 2003 फाईल एडिट तुम्ही करून झालेलं आहे. आता MS Office 2007 विंडोज विस्टा ऍडव्हान्स इंटरनेट हे जे भाग आहेत तुम्हाला राणे कम्प्युटर्स तर्फे आणि महाराष्ट्र राज्य ज्ञान मंडळाच्या तर्फे तुम्हाला काय ठेवणार मोफत एक व्याख्यानमाला होणार आहे. त्या व्याख्यानमालेचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. मार्च तुमची परीक्षा झाल्यानंतर जो तुम्हाला मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत मिळतो त्यावेळेला एक 5-5, 10-10 जणांचा गट घेऊन करून तुम्ही काय यायचंय केंद्रावर यायचंय आणि त्या व्याख्यानमालेचा लाभ घ्यायचा. तर तुम्हाला सगळ्यांना परत बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद माता. आणि या पत्रकाचा जरूर फायदा घ्यावा. तुमच्या पालकांनाही दाखवा. तुमच्या पालकांसाठी पण त्याच्यामध्ये काही सूचना आहेत त्यामध्ये